प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त से कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनी संत शिरोमणी देहूचे साधू वैराग्याचे महान मेरू सदैव वैकुंठाला गमन करणारे वारकरी संप्रदायाचे कळस असणारे स्वतःच्या संसाराचा विचार न करता स्वतःच्या संसाराची राख रांडोळी करून जगाचा संसार सुखाचा करणारे असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा फार चरणाचा नाही पण 4 चरणांचा गोड असा सगळ्यांच्या पाठातील परिचयातील चिंतनी अभंग विठला चिंतनाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं कीर्तनकाराचं ती कर्तव्य आहे. परिहार द्यायचा तो असा सगळ्याला ज्ञात आहे तरी सुद्धा बोलून जाते. अकारण करुणा वर्णालय सृष्टीची निर्मिती करणारा सकळ जीवांचा सांभाळ करणारा पंढरीशी पांडुरंग परमात्मा यांच्या आशीर्वादाने अधिक करून सकल संतांच्या कृपा आशीर्वादाने मौजे कोडशी या गावामध्ये कीर्तनाचं भव्य दिव्य नियोजन आहे. माईबाप निमित्त सगळ्यांना माहीतच आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त कीर्तनाचं गोड नियोजन आहे. माईबाप ऐका ना, इथं आल्यानंतर आनंद वाटला. कीर्तन माझं ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक करत नाही पण माईच्या जयंती निमित्त कीर्तन ठेवलं नक्की कौतुक करणार महाराज. गोड गोड नियोजन आहे. 1 दिवसाचा कार्यक्रम एवढा जोरात करणं सोपं नाही दादा. पण ऐका, हे कार्य करणं एकट्याचं काम नाही. एकट्याचा नो हे खेळ म्हणून मेळ जमविला किंवा मेळविला. यांनी गोड असं कीर्तन ज्यांनी नियोजन घडवून आणलं एकदा कोणसीवाल्या गावाऱ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वा, गोड नियोजन आहे महाराज. आता इकडेही बघायची गरज नाही इकडेही बघायची गरज नाही. आज फक्त आपल्याला आनंद घ्यायचा आहे. गायनाचा भजनाचा आनंद घ्यायचा आहे. ऐका ना मायबाप, प्रवासाचा जर आनंद घ्यायचा आहे तर रस्ता टकाटक असला पाहिजे, गाडी टकाटक असली पाहिजे आणि ड्रायव्हर फुल पिलेला पाहिजे. प्रवासाचा आनंद घेता येतो का हो? नाही घेता येत महाराज. आज कीर्तन भजनाचा आनंद घ्यायचा आहे महाराज. बघायची गरज नाही. एकापेक्षा एक बळी रे ज्यांनी सुंदर अशी पहिली चाल गायली असे असणारे आमचे पंढरीनाथ महाराज कदम त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी होऊन जाऊ द्या. अभिमान आहे महाराज परभणी जिल्ह्याचं. आणि तसंच आपल्या हिंगोली जिल्ह्याचं वैभव असलेलं आवाजाचे जादूगार असलेले आमचे बाबा बाळासाहेब सुरेगावकर मामा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. गाणं हे रक्तात असावं लागतं माईबाप. पण ऐका, गाणं जर एकदा जर उमगलं पण ते टिकून ठेवणं अवघड आहे महाराज. आमच्या पंढरात महाराजांची मुलगी सुद्धा खूप सुंदर गाते. मी थोडीच क्लिप ऐकले. क्लासिकल गाणं उगच प्राप्त होत नाही महाराज, खूप साधना करावी लागते. गुणीजन मंडळी आज इथं उपस्थित आहेत माईबाप. आणि मेन म्हणजे तुम्हाला वाटतं ना आमच्या मामासारखं आमच्या पंढरीनाथ बाबासारखं मुलांनी गावं, आमच्या दादासारखं वाजवावं असं वाटतंय ना, मुलं घडवावी वाटते ना. मग त्याच्याकरता आमच्या बाळासाहेब मामांनी संस्था काढलेली आहे श्रीकृष्ण आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था. ज्यांना कुणाला लेकरं घडवायचे महाराज आणि जोपर्यंत लेकरं लहान आहे तोपर्यंतच वळणाला लागतात. एकदा का निबरले 22 वर्षाचे झाले बापाच्या बापाला सुद्धा भीत म्हणून मायबाप लेकरांना वळण लावण्याचं एकमेव साधन म्हणजे आमचा वारकरी संप्रदाय आहे. असे गुणीजन मंडळी आज कीर्तनासाठी उपस्थित आहेत महाराज. आज तर ड्रायव्हरला बघायची गरजच नाही आणि ड्रायव्हर घामा गोडूक झालाय महाराज. मृदंग वाजवणं सोपं नाही. आपल्या मुखाद्वारे आपण भगवंताची आळवणी करतो यात नवल नाही दादा. आज मृदंग सुद्धा पांडुरंग बोलणार आहे. पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग, पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग. आज मृदंग सुद्धा पांडुरंग बोलणार आहे. अशी मृदंगाची गोड साथ देत असलेले आमचे श्याम महाराज श्रावणे ते दरवर्षी आमच्या गावाला येतात पण मी यावर्षी नवीन आहे. मी असायला आणि त्यांनी नसायला महाराज गोड साथ आहे. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक. माझ्यासोबत आलेले माझे पती कीर्तनकार विकास महाराज देवकत्ते त्यांच्यासुद्धा चरणावरती नतमस्तक. माझे सासरी उपस्थित आहेत भगवानराव देवकत्ते यांच्यासुद्धा चरणावरती नतमस्तक. आणि यूट्यूब चॅनल ज्यांचं आहे चॅनलचं नाव काय गजर हरी कीर्तनाचा दादांच्या सुद्धा चरणावरती नतमस्तक. आमच्या विनेकरी काकू असतील. आनंद आहे ना? कसा थाट आहे. लग्नात होता का नाही महाराज? हा सुख सोहळा
स्वर्गी नाही, सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक. गोड सिस्टीम आहे आमच्या सिस्टीमवाल्या दादासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. गोड आहे महाराज, सगळं वातावरण गोड आहे. सगळ्यांच्या परत परत चरणावरती नतमस्तक. आणि महिला मंडळ अगदी फ्रेश बसायचं. आता किती वाजले? 10:15 वाजले. थोडकंच भजन करायचंय, थोडकंच करायचंय. खन 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 धरून आणल्यासारखं अजिबात नाही. आणि आंबट फूट जो कोणा बोलण्याची मला सुद्धा सवय. थोडकंच करायचं पण खन खन भजन करायचं. फ्रेश मूडमध्ये कीर्तनाला बसायचं. दुसरी गोष्ट, जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन होईल तेव्हा तेव्हा हातानं टाळी आणि मुखानं भगवंताचं नामस्मरण करायचं. कर चाल ना, निधन माना तरी हलवा. हो ना? हा चला करा. विठ्ठल आपल्याला कमी वॉलमध्ये जास्त रन काढायचे महाराज. म्हणून ऐका, गोड असं कीर्तनाचं नियोजन आहे. निमित्त सगळ्यांना माहीत आहे दादा. ऐका ना, अरे पुरुष सीमेवर लढला याला नवल नाही दादा. पुरुष सीमेवर लढला याला नवल नाही. पण नारीनं सुद्धा, अरे कोणाच्या पोटी ही नारी जन्माला आली? अहिल्यादेवी होळकर. अरे कोण आहे? मालकोजी शिंदे आणि सुशीला शिंदे यांची मुलगी आहे. अरे आजचा दिवस म्हणजे भाग्याचा दिवस आहे महाराज. आजी सोनियाचा दिन वर्षा अमृताचा घन. आजी सोनियाचा दिन, सोन्याचा दिवस आहे महाराज. ऐका, 31 मे 1725 हा दिवस उजळला. दिव्य रूप प्रकट झालं. लखलखता प्रकाश पडला आणि माझ्या अहिल्यादेवी होळकर यांचा जन्मदिवस आजचा आहे महाराज. अभिमान वाटलं पाहिजे. आणि ऐका, उगच स्त्री घडत नाही दादा. पाठीमागचा आधार कुणाचा आहे? सुशीला मातीची कुशी असली पाहिजे, अंतरच अहिल्यादेवी घडते महाराज. अरे रामचंद्र प्रभू व्हायचंय तर कौशल्य मातीची कुशी असली पाहिजे. कृष्ण व्हायचंय तर देवकी मातीची कुशी असली पाहिजे महाराज. अरे माझ्या सुशीला मातीनं अख्खं आयुष्य झिजवलं. अरे भगवंताला दान मागितलं, भगवंताला मागितलं, देवा काहीच देऊ नको. आपण म्हणतो माझी मुलगी विश्वसुंदरी व्हावं. माझी मुलगी विश्वसुंदरी नाही दादा. अरे त्या सुशीला मातेनं मागितलं माझी मुलगी संस्कार सुंदरी व्हावं. आणि ऐका, असा दिव्य समाजावर माझ्या अहिल्यादेवीने इतका उपकार केला दादा, इतका उपकार केला. आणि ऐका, ती सुद्धा एक भगवान शंकराची एकनिष्ठ भक्त आहे महाराज. अरे जिथं मंदिरं पडलेली आहे तिथं मंदिरं बांधली दादा. आणि ऐका, 12 लिंग ज्योतिर्लिंग माझ्या अहिल्यादेवीनं स्थापन केलेले, बांधलेले दादा. प्रत्येक गावात जर भगवान शंकराचं मंदिर कोण उभं केलेलं आहे तर माझ्या अहिल्यादेवीनं दादा. पण ते गाव कोणतं आहे? अभिमान वाटलं पाहिजे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये जामखेड तालुक्यामध्ये चोडी या गावामध्ये अहिल्यादेवींचा जन्म झाला मायबाप. अरे उगच समाजाची सेवा करणं ही सुद्धा भगवंताची सेवा केली सारखं आहे. भक्त समागमी अशाच संगतीत भगवान परमात्मा राहतो. देशाची सेवा करणं, समाजाची सेवा करणं, जो समाजाची सेवा करतोय, जो देशाची सेवा करतोय, त्याच्याच संगतीत भगवान परमात्मा राहतोय महाराज. अरे तुकोबारे स्वतः भगवंताचा पत्ता सांगतात की माझा भगवान परमात्मा कुठे आहे? तेथे असे देव उभा. देव कुठे महाराज?
मामा असला मेळ कुठेही लागत नाही. माग काल्याचं कीर्तन होतं मी अभंग घेतला, गोकुळीच्या सुका अभंग घेतलं. इकडून एक आजोबा इकडून एक आजोबा चाल म्हणायला सुरुवात करतात. त्यांची चाल चालू आहे, अरे गोकुळीच्या सुका. मी म्हणलं बाबा अरे नाही, नुसतं गोकुळीच्या सुका आहे. ते म्हणू लागली असं आहे का म्हणत आहे, नुसतं गोकुळीच्या सुका. मी म्हणलं बाबा नुसतं नाही, फक्त गोकुळीच्या सुका आहे. ते म्हणू लागले असं आहे का म्हणताय, फक्त गोकुळीच्या सुका. मी म्हणलं चलू द्या तुमचं तिकडं माझं इकडं. पण वा आनंद वाटला माई बाप. असं वाटतं पहाटे 4 वाजूस तर कीर्तन चालायला काही हरकत नाही. नाही ना आता तुमच्याकडून फुर पलवनगी आली, इकडून नाही येत. तुम्ही फक्त एक काम करायचं, फक्त मला इशारा करायचा म्हणजे आपलं मी विठ्ठल विठ्ठल देवाचा पत्ता भगवान परमात्मा कुठे भक्त समागमी सर्व भाव हरी. भगवान परमात्मा भक्त भगवान परमात्मा खरा तर इथं आहे महाराज. भगवान परमात्मा कुठं राहतो देवाचा पत्ता सांगतात. पण ऐका विचारणारा कोण आहे आणि कुणाला तुकोबाराय देवाचा पत्ता सांगतात. ऐका तुकोबारायांना एकदा अनुभव आला. तुकोबारायानं काय केलं माहितीये का, प्रत्येकाला देव कळावा, प्रत्येकाला देव जाणवावा याच्याकरता तुकोबाराय प्रत्येकाच्या दारासमोर जाऊन म्हणू लागले देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आईता आला घर पुसून. पण लोकांकडून उत्तर आलं की तुकोबाराय देव न लगे, देव न लगे साठवणीची रुंदली जागी. एवढा स्वार्थी जीव आहे महाराज. संत मंडळी ओढून सांगतं बाबा त्यांच्याकडे जाऊ नका. जणी बुड बुडे देखता देखता चनन लागता दिसेना सारा, चनन लागता दिसेना तैसा संसार, पाहता पाहता तैसा संसार. झळी पुढे पुढे पाण्यावरचा धुगधुग आहे, बुडबुड आहे, तसा प्रपंच आहे दादा. संत मंडळी सांगतात महाराज. पण ऐका प्रपंच असा आहे, प्रपंचाने माणसं भंगार करून टाकली. कीर्तनात जरी बसले तर धरून आणल्यासारखं. महाराज किती हसवायचा प्रयत्न करा, किती हसवायचा प्रयत्न करा, हसतात कुठपर्यंत इतकंच. इथपर्यंतच माई बाप.
दिसे तोंडावरी माईबाप हा गौरीसारखं तोड पण तुमचा दोष नाही तो प्रपंचाचा दोष आहे हा प्रपंच संसाराचा दोष आहे दादा तुमचा दोष नाही भंगार करून टाकलं रस्त्याने भंगारवाला चालला अरे भंगार आहे का ओरडू लागला रस्त्याने एका ताईला विचारलं ताई भंगार आहे का भंगार ती बाई म्हणू लागली दादा भंगार नाही भंगार कामाला गेले कुठं कामाला गेले आणि रात्री आल्यानंतर तुझ्याकडं पाठवते कुणाला केलं नवऱ्याला भंगार केलं महाराज असा असणारा प्रपंच आहे पण तू खूप बऱ्यांना अनुभव आला आणि का माई बाप अरे बाबा ओढून सांगतात पण करू नका किती जरी प्रपंच असाही जरी असला काहीच करू शकत नाही आम्हा संसार काही करी करू याची कथा नामाचा गजर करा प्रपंच काहीच करू शकत नाही पण तुकोबारे म्हणू लागले हा बाबा लोक नको म्हणू लागले तुकोबारे विचार करतात कारण घेण्याच्या मोबदल्यामध्ये आपलं काहीतरी द्यावं लागते एवढा स्वार्थी जीव आहे तुकोबारे म्हणू लागले बस झालं देवा व्यर्थ आपली वाचा सिनवू नये कुणालाही देवाचा पत्ता सांगायचा नाही जो कोणी विचार न करता येईल त्याला देवाचा पत्ता सांगायचा पण विचार न करता कोणी येऊ लागलाय का मानवाचे 3 प्रकार आहेत पहिला वर्ग आहे बद्ध दुसरा वर्ग आहे मुक्त आणि तिसरा वर्ग आहे मुमुक्ष कोणता जीव तू खूप बऱ्याला देवाचा पत्ता विचारू लागला बद्ध वर्ग कोणता देव कळत नाही धर्म कळत नाही सप्ताह कळत नाही कीर्तन कळत नाही मंदिर कळत नाही असे काही नगायत महाराज देव धर्म सांगी पडिले सकळ देव धर्म सांगी पडिले सकळ विषय गोपाळ गाजतसे विषय गोपाळ गाजतसे देव धर्म सांगी पडिले सकळ विषय गोपाळ गाजतसे विषय देव कळत नाही धर्म कळत नाही महाराज विषयामध्ये गोंधळून जातो त्याला देव कळत नाही पण एका महाराज जन्माला येताना सुद्धा माणसानं काही घेऊन आलो नाही हो जाताना सुद्धा काही घेऊन जायचं नाही महिला मंडळ 4 गुंठे जमीन सोबत घेऊन आलो का क्या लेके आया बंदे क्या लेके जाएगा क्या लेके आया बंदे क्या लेके जाएगा दो दिल की जिंदगी दो दिल का मेला दो दिल की जिंदगी दो दिल का मेला दो दिल का मेला मेला म्हणजे 2 दिवसाचा बाजार आहे किरायाच्या घरामध्ये आलोत आपण एकदा का देवाचा बोलावाला तुम्ही कुठेही बसा मौताच्या बुद्धाचा आवाज देवी मौताच्या बुद्धाचा आवाज देवी घर से बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा मौताच्या बुद्धाचा आवाज देवी मौताच्या बुद्धाचा आवाज देवी घर से बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर जिंदगी एक ना एक दिन बदलना पड़ेगा सांस की बात होगा सवेरा एक ना एक दिन अगर है सुनेरा पाव फूलों से रखने से पहले पाव फूलों से रखने से पहले
जमेला पंजामेला बाप बसला गेला. देखत देखत नातू पण तू तोही तैसा झाला माई बाप म्हणून प्रत्येकाला जायचंय दादा. ते पावर जीव किती येते नाही उरू अवतार. प्रत्येकाला जायचंय दादा, प्रत्येकाला जायचंय. पण असं आयुष्य जगतोय, असं आयुष्य जगतोय. देणं ना घेणं, कंदी लावून येणं, येड्याच्या खिशाला तीन तीन पेनं, उपयोग नाही. अशाला देवाचा पत्ता तुकोबाराय सांगतात का हो? तर नाही दादा. ज्याला देव कळत नाही, ज्याला धर्म कळत नाही,
ज्याला कीर्तन कळत नाही, ज्याला कीर्तन कळत नाही त्याला म्हटलं चला कीर्तनाला, आपला अज्ञान आहे दादा, नाही उपयोग. ज्याला कीर्तनच कळत नाही त्याला कीर्तन सांगून उपयोग नाही. बद्ध वर्ग, ज्याला देव कळत नाही, ज्याला धर्म कळत नाही त्याला तुकोबाऱ्या देवाचा पत्ता सांगत नाहीत. मुक्ताला सांगतात का? तर नाही दादा, मुक्ताला सांगायची गरज नाही. तुझी चरण सेवा साधा वया घेईन मी जन्म याचसाठी देवा. त्यांनी जन्म घेतलेल्या भगवंताची सेवा करण्याकरता तो वर्ग आहे संतांचा, तो वर्ग आहे साधूचा. आणि एकाच साधूला सांगितलं चला कीर्तन ऐका, भजन गोड आहे, परमार्थ आहे. परमार्थ इथं राहतो, भगवान परमात्मा इथं राहतो. साधूला सांगणे हे सुद्धा आपलं आज्ञा नाही महाराज. मग बद्धाला सांगत नाहीत, मुक्ताला सांगत नाहीत, मग मुमुक्षाला सांगतात का? ऐका, मुमुक्ष वर्ग कोणता? एका गावात एक नवीन कीर्तनकार आला. आता नवीन कीर्तनकार आला म्हटल्यानंतर समाज इतका कीर्तनाला आला माईबाप. आता नाथ समाज कीर्तनाला आला. महाराज गावामध्ये नवीन आहेत बरं का. महाराज कीर्तनासाठी उभं राहिले, रूपाचा अभंग घेतला, कीर्तनाचा अभंग घेतला, पहिली चाल झाली. बोलण्याच्या अगोदर परत महाराज, बोलण्याच्या अगोदर महाराज ऐकणाऱ्यांना म्हणू लागले, श्रोतेजन वर्गांना म्हणू लागले, बाबांनो तुम्हाला कीर्तनातलं काही कळतं का? कीर्तनातलं काही समजतं का? लोक म्हणू लागले, नाही नाही महाराज, आम्हाला कीर्तनातलं कळत नाही, समजत नाही. महाराज म्हणू लागले, मग तुम्हाला सांगून काय उपयोग आहे? जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. आपली नाही, दृष्टांतातली आरती झाली आणि कीर्तन संपवलं. लोक म्हणू लागले, काल महाराजांना कीर्तनात काही सांगितलं नाही. आग्रह करून महाराजांना दुसऱ्या दिवशी कीर्तनासाठी थांबून घेतले. दुसऱ्या दिवशी महाराज कीर्तनासाठी उपस्थित राहिले. रूपाचा अभंग घेतला, कीर्तनाचा अभंग घेतला, पहिली चाल झाली. बोलण्याच्या अगोदर परत महाराज ऐकणाऱ्यांना म्हणू लागले, बाबांनो तुम्हाला कीर्तनातलं काही कळतं का? महिला मंडळ विचारतायत महाराज, आई ना तुम्हाला कीर्तनातलं काही समजतं का? मग सगळ्याकडून उत्तर आलं, हो आम्हाला कीर्तनातलं कळतं महाराज, समजतं. महाराज म्हणू लागले, तुम्हाला कीर्तनातलं कळतं मग समजतं, मग सांगायची काय गरज आहे? जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. आरती घेतली आणि कीर्तन संपवलं. लोक म्हणू लागले, काय महाराजाचं सरकलं बिरकलं का काय? देखत नाही बरं का माघारी. 2 दिवस झालं महाराज आमच्या चकम्या घालतोय, कीर्तनात काहीच सांगत नाहीये. पण 4-5 जण समोर आले आणि म्हणतात, महाराज अजून एक दिवस तुम्ही आमच्या आग्रस्थास्तव कीर्तनासाठी उभं राहावं. महाराज त्यांच्या आग्रस्थास्तव महाराज कीर्तनासाठी उभं राहिले. रूपाचा अभंग घेतला, 3रा दिवस आहे, कीर्तनाचा अभंग घेतला, पहिली चाल झाली. झोपल्या का काय? झोपाय नाही ना? हा, पहिली चाल झाली. जीवाला कधी खूपा करची मदतीला जीवा लागली तळमळता, जीवाला 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 गली तळमळता, जीवाला गली जीवाला गली जीवाला गली तळमळता, पेटला किती तळमळ आहे मुमुक्षाच्या ठिकाणी भेटी लागी पंढरी नाता. किती तळमळ आहे. कन्या सासुरीसी जाये मागे परतोनी पाहे, कैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटती केशवा. कोण गावी आहे सांगा हा विठ्ठल, कोण गावी आहे सांगा हा विठ्ठल, कोण गावी आहे सांगा हा विठ्ठल, कोण गावी जरी कासे भावा तुम जरी का
जरी कासे धावा उमा साधू तसे पाया येतलो सांगणी माता तरी कोणी सांगायाची कोण्या गावी आहे सांगा हा विठ्ठल माझा भगवान परमात्मा कुठे आहे लागत तिसी पायात लोटांगण येतो तुमच्या पायावर मायबाप माझा भगवान परमात्मा कुठे आहे पण ऐका ना मायबाप भगवंताविषयी लागलेली तळमळ इतर कुणाला कळत नाही न सांगता तुम्हा कळू येती अंतर जर भगवान परमात्मा नाही आला तर संतांना आपल्यापर्यंत पाठवत असतो मायबाप पण ऐका संतांच्या माध्यमातून जो परमार्थ घडतो आणि तो भगवान परमात्मा आपल्याला पावन होतो तो कायम टिकत असतो मायबाप आपण स्वतःहून जर भगवंताची प्राप्ती केली जास्त वेळ टिकत नाही अरे स्वतःहून भगवान परमात्मा गोकुळीमध्ये आले किती वर्ष टिकले 11 वर्ष टिकले आणि सगळ्यांना दुःख देऊन निघून गेले अरे परमार्थ करायचे भगवंताची प्राप्ती करायचे तर संतांच्या माध्यमातून केली पाहिजे आता ही समोर दिसणारी लाईट आहे आणि ही जर लाईट डायरेक्ट बल्बामध्ये आली तर सगळी साधनं जळून धरावे संताचे पाये धरावे संताचे पाये धरावे संताचे पाये धरावे संताचे पाये हरी प्राप्तीची उपाये हरी प्राप्तीची उपाये धरावे संताचे पाये धरावे संताचे पाये हरी प्राप्तीचे उपाये धरावे संताचे पाये धरावे संताचे पाये हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती बाई अरे संताविना देवाची प्राप्ती जर कायम टिकून ठेवायचंय आणि गुरुपासून संतापासून भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे गुरु बिना कोणा दिखाईवा गुरु बिना कोणा दिखाईवा हो बड़ा निकट है ये मगा बड़ा निकट है ये मगा गुरु बिना कौन दिखाईवा गुरु बिना कौन दिखाईवा गुरु बिना आणि संत बिना वाट कोणी दागवत नाही महाराज लाईट डायरेक्ट बल्बामध्ये आली तर सगळी साधनं जळून जातात पण तीच लाईट दीपेच्या माध्यमातून बल्बात आली तर कायम टिकत असते आणि दीपे म्हणजे कोण आहे हो ते संत आहे अरे संत कुणाला म्हणावं जो ऐका जो सदैव रस्ता चुकतो तो जीव आहे जो कधीचा रस्ता चुकत नाही तो देव आहे जो कोणी चांगल्या रस्त्याने चालतो तो साधक आहे आणि जो कोणी वाईट रस्त्याने चालतो त्याला चांगल्या रस्त्याला लावतो तो कोण आहे हो तो कोण आहे संत आहे आणि संत कोणाला म्हणावं अरे संतांचा अंतकरण कसं आहे गंगेसारखं पवित्र आहे जैसी गंगा वाहे तैसे जाते माना जैसी गंगा वाहे तैसे जाते माना भगवंत जा गंगेसारखं पवित्र जनता अंतकरण आहे त्याला काय म्हणावं जवळी देवा भक्ती जैसी गंगा जैसे जाते जैसे गंगा जैसे जाते भगवंत गंगेसारखं पवित्र ज्यांचं मन आहे त्या संतांना देव पाठवत असतात मायबाप भगवंताला या मुमुक्ष वर्गांची हाक ऐकू गेली आणि भगवंत तुकोबाऱ्याला म्हणतात तुकोबारे माझा साधक माझ्या भेटी करता तळमळतोय जावा पण ऐका महाराज उघड त्या संतांची प्राप्ती होत नाही हो साधकाला कवा त्या संतांची प्राप्ती होती ऐका एक आंब्याच्या झाडाला लागलेल्या पाडाला वाटलं कच्च्या आंब्याला नाही पाडाला वाटलं
आपल्या अंगाला रागुने स्पर्श करावा. कुणाला वाटलं? त्या पाडाला वाटलं. ते पाड झाडाला विचारू लागलं, अरे झाडा, माझ्या अंगाला रागुने स्पर्श करावा वाटतोय, तो राघू कुठे राहतो? त्या राघूचा पत्ता मला सांग. तेव्हा झाड म्हणू लागला, अरे पाडा, वेडा झालास का म्हणे, तुला राघू शोधायची गरजच नाही. तू एक काम कर, पाड हो. काय पाड? कच्चं जमतच नाही. परमार्थामध्ये कच्च्याचं कामच नाही दादा. परमार्थामध्ये एक तर पक्कत असलं पाहिजे, एक तर कच्चत असलं पाहिजे. तुम्ही कसे आहोत? हा हा इधर ना उधर बीच में पक्क भी नाही कच्च भी नाही, गाबुळे. पाड देटाला धरून बस, तुला राघू आपोआप शोधण्याकरता येईल मायबाप. पण ऐका, तो पाड देटाला धरून बसला, राघू आपोआप त्याला शोधण्याकरता आला मायबाप. याच दृष्टांताप्रमाणे साधकाला जेव्हा अंतकरण तळमळ करून तो साधक बसतो, तेव्हा साधक रूपी भगवंत कुठे आहे दादा? अरे जेव्हा पाड होऊन बसलं, साधक रूपी आंब्याला परमात्मा रूपी राघू येऊन भेटतो मायबाप. आणि तो मुमुक्ष वर्गाला बघ तुकोबाराय संत येऊन भेटले आणि त्या साधकानं तुकोबारायांच्या पायावर नतमस्तक झाले. श्री संतांचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. आणि तो साधक तुकोबारायला म्हणू लागला, साधू संत माये बाप जे कादेचे सागर, भावाचे मुख्य स्थान, भक्तीचे ते माहीर, एवढा उपकार करा न्यामच ते त्वरी, दाखवा दिनाचा सोयरा. माझा भगवान परमात्मा कुठे? त्या भगवंताचा पत्ता मला सांगा. तो खूप बरे म्हणतो, बाबा आम्ही तुला देवाचा पत्ता सांगू. देव आहे, देव दिसत नाही, देव पण आहे कुठं? अभंगाच्या पैसे Saga
भाषणामध्ये तुकोबाराय सांगतात की भगवान परमात्मा कुठे आहे. अरे भगवान परमात्मा कुठे आहे. भक्त समागमी, भक्ताच्या संगतीत भगवान परमात्मा आहे. पण ऐका ना मायबाप, त्याच्या आधी प्रश्न निर्माण होतो, आपण देव आहे का. देव मानायला तयार नाही मायबाप. देवाला जर तुम्ही मानलं तर देव तुम्हाला मानणार आहे. आणि तुम्ही जर त्यांना नाही मानलं, ऐका मायबाप, असा एक दिवस येतो देवाला जर मानलं तर देव आहे, नाही मानलं तर देव नाही दादा. अरे ऐका, सगळं काही तुमच्या जवळ आहे, पण ऐका सगळं काही तुमच्या जवळ आहे, पण ऐका तुम्ही बघायला तुम्ही राहणार नाही, याचं दुःख वाटतंय मायबाप. पण देव तुम्हाला मानतो, आपण सुद्धा देवाला मानलं पाहिजे. म्हणतो भगवान परमात्मा कुठे. अरे स्वतः भगवान परमात्मा सांगतात मी कुठे. परितया पासी पांडवा मी हरपला घेऊ वसावा, जेथे नाम घोष परवा करीती ती माझा. मी कुठे. माझे भक्त गाती जेथे, नारदा उभा मी तेथे. मी कुठे. ज्याच्या पुढे जाऊन तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे तेथे वसे भक्त राव, नांदे तेथे देव संदेह नाही. तुकोबाराय म्हणतात भगवान परमात्मा भक्ताच्या घरी नांदतो म्हणतात. भक्ता घरी देव कामधंदा करी, भक्त घरी देवा कामधंदा करी, पितांबर धरी वरी छाया, पितांबर धरी वरी छाया, पितांबर धरी वरी छाया, वरी छाया, छाया 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 छाया. देव कुठे आहे. भक्ताच्या घरी आहे मायबाप. स्वतः तुकोबाराय सांगतात की भगवान परमात्मा भक्ताच्या घरी नांदतो म्हणतात, राहतो, नांदतो. आता नांदणं म्हणजे काय. महिला म्हणलं नांदणं काय भानगड आहे. नांदणं म्हणजे काय. मालगी माझी मुलगी सासरी नांदते, 4 भाकरी खाते, 4 प्लेट भात खाते, आराम सोपावर झोपून राहते, याला म्हणावं नांदणं नाही. नांदण्याची व्याख्या ऐका. सासू सासऱ्याच्या अंकित राहणे, नवऱ्याचं मनोगत ओळखून राहणे आणि घरची कामे न सांगता करणे, याला म्हणावं नांदणं. अरे भगवान परमात्मा भक्ताचं अंकित जाणतो, भक्ताचं मनोगत ओळखून राहतो आणि भक्ताच्या घरची कामे न सांगता करतो, म्हणून नांदतो म्हणतात. आणि कुठं राहतो. भक्ताच्या संगतीत तर राहतोच मायबाप. अरे भक्ताची कामे सुद्धा करतो, ते काम आपल्या योग्यतेचं आहे का हे सुद्धा भगवान परमात्मा पाहत नाही. अरे भगवंतानं भक्ताचं कोणतं काम केलं. चोखोबाच्या पत्नीचं बाळंतपण भगवंतानी केलं. चोखोबाची बहिणा झाला शारंगधर, वैनी उघडादार हाका मारी, वैनी उघडादार हाका मारी. दोघीही भेटल्या आनंदाने आता, दोघीही भेटल्या आनंदाने आता. न सांगता भगवान परमात्मा काम करतो, ते काम आपल्या योग्यतेचं आहे हे सुद्धा भगवान परमत नाही. अरे बाळंतपण केलं यात नवल नाही. अरे सखूबाईसाठी सखूबाई झाला आणि सखूबाईंच्या नवऱ्याची इच्छा पूर्ण केली आणि सखूबाईचा गर्भ आपल्या पोटात ठेवून दिला. एकाची बायको होणं आणि एखाद्याचा नवरा होणं एवढं सोपं नाही दादा. अरे अर्जुनासाठी भगवान परमात्मा काय झालं हो. सुभद्रा झाला. भगवान परमात्मा काम ऐकतो कुणाचं. पहिला वर्ग आहे तुमचा आमचा. सकाळी उठल्यापासून देवाला काम सांगतो. देवा असं झालं पाहिजे, देवा तसं झालं पाहिजे. देवानं काही तुमचं गुत्त घेतलंय का. 2 तास कीर्तनामध्ये टाळी वाजवायचं, ते बी महाराज म्हणतात तेवढंच वाजवायचं. 2 तास वाजवायचं, असं झालं पाहिजे. देव तुमच्या आमच्याकडे डुकून बघत नाही. पहिला वर्ग आहे. दुसरा वर्ग आहे देव सांगितल्यावर काम ऐकतो. कुणाचं. द्रुपदीचं सांगितल्यावर काम ऐकलो. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. अरे तिसरा वर्ग आहे भगवान परमात्मा न सांगता काम करतो. अरे का कधी काम करतो.
करतो तेवढा परमार्थ तेवढ्या क्वालिटीचा असलं पाहिजे. क्वालिटी असली पाहिजे. कशात बी क्वालिटीच पाहिजे. आता परमार्थामध्ये सुद्धा क्वालिटी पाहिजे. गायनामध्ये वाजवण्यामध्ये क्वालिटी आहे तर सगळे दादा व्यवहारामध्ये सुद्धा क्वालिटी आहे. आणि क्वालिटी तयार करायचं आहे तर कर्तृत्व लागते दादा. स्वतःच्या कर्तृत्वावर माणूस उभा राहिला पाहिजे, दुसऱ्याच्या कर्तृत्वावर नाही, बापाच्या कर्तृत्वावर नाही. अरे मुलगा कसा असावा? कर्तृत्ववान मुलगा असावा. अरे आपल्या बापाचं नाव आपल्यामुळे निघालं पाहिजे. फलण्याचा पोरगा आहे, कर्तृत्ववान मुलगा असावा. लोकांच्या मागे लागायची गरजच नाही. मला द्या, मला द्या द्या म्हणल्यावर देतील का हो लोक? देत नाहीत महाराज. आता तर भेटतच नाही. आता भेटत नाही तो विषय वेगळा. अरे पुरीच्या बापानं म्हणलं पाहिजे माझी घ्या, माझी घ्या. अरे कर्तृत्ववान मुलगा असावा. आणि मुलगी कशी असावी? चारित्र्यवान मुलगी असावी. मुलींनो शिका, मोठं व्हा. कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक, 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 कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक. दया तारिक, दया तारिक, दया तारिक वगैरे. कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक, कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक, दया तारिक, दया तारिक, भाते देवा. कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक, कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक, कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक. सात्विक मुलं जन्माला आल्यानंतर तयाचा हरिक आनंद भगवंताला होतो असतो माईबाप. अरे बाबा पैशानं झालेलं नुकसान, एखादं नुकसान झाले असेल तर पैसा न भरता येतं. एका जागी जागा घ्यायची चुकली ती विकून दुसरीकडे घेता येते. पण चारित्र्यावर लागलेला डाग कधी पुसता येत नाही दादा. मुलगी चारित्र्यवान असावी. आणि ऐका, अरे परमार्थ संतांचा क्वालिटीचा आहे, कर्तृत्वाचा परमार्थ आहे दादा. अरे भगवंतानी काम केलं. महार जातीत जन्माला आला चोखोबा, पण त्यांचं भगवंतानी काम केलं म्हणून अख्खं आयुष्य त्यांनी झिजवलं. हो अख्खं आयुष्य झिजवलं. ज्ञानोबारायांनी 22 वर्ष जगले. 16व्या वर्षी ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली. 16व्या वर्षी 22 वर्ष जगले, थोडकच जगले. अरे किती वर्ष जगले याला महत्व नाही, पण कसे जगले याला महत्व आहे. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली. आपण काय म्हणतो 16वं वर्ष धोक्याच अजिबात नाही दादा. हे तर खरं मोक्याच आहे, इथं आलं पाहिजे. पण जो तरुण मुलगा परमार्थामध्ये आला त्यांची पिढी सुधारली दादा. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात मायबाप. नाही का माणसाला वळण लावणार हेच एक वारकरी संप्रदाय दादा. 2000 धर्म आहे, एकही धर्म सांगत नाही कसं वागावं, माणसानं माणसाशी कसं वागावं. अरे माझा वारकरी संप्रदाय सांगतो तोच वंदावा कुमार देव वसे त्यांचे शरीर. बाप जर कीर्तनकार आहे, पोरानं हातामध्ये विना घेऊन पंचपदी सुरुवात केली, रामकृष्ण हरी सुरुवात केली. बाप येतोय, बाप कीर्तनकार आहे, मग बापानं पोराच्या पाया पडावं आणि हातातला विना घ्यावा. असं हे कर्तृत्व सांगणार कोणता आमचा वारकरी संप्रदाय आहे दादा. अभिमान असलं पाहिजे आपल्या संप्रदायाविषयी, आपल्या धर्माविषयी. नाही रे, संतांनी धर्म जपला आणि परमार्थ कायम टिकून ठेवला म्हणून त्यांचं काम भगवंतानी न सांगता केलं. अरे न सांगता केलं यात नवल नाही. सतत भगवान परमात्मा त्याच्यामध्ये राहू लागला, त्यांच्या संगतीत राहू लागला, त्यांच्या संगतीत राहू लागला. पण तो भक्त म्हणू लागला, देवा आता तू माझ्या संगतीत आहे, देवा तू माझं काम न सांगता करतोय, देवा आता एक काम कर, हृदयात बस अभंगाच्या हृदय संपुष्टी सतमिल राय हृदय मूर्ती उभा सतमिल राय हृदय संपुष्टी बाहेर दातुटी मूर्ती
कोटी मूर्ती उभा साधलेला आहे हृदयात गोष्टी पाहिला कोटी मूर्ती उभा साठविला आहे हृदय संस्कृती साठविला आहे कोटी पाहिला कोटी मूर्ती उभा भगवान परमात्मा हृदयामध्ये सुद्धा बसतो पण कुण्या भक्ताच्या मायबाप भक्ताचे सुद्धा प्रकार आहेत अर्थ तू जिज्ञासू आणि ज्ञानी या तीन प्रकारच्या संगतीत भगवान परमात्मा राहत नाही हो ज्ञानी भक्ताच्या संगतीत राहतो त्यांची कामे न सांगता करतो आणि त्यांनी म्हटलं हृदयात बस हृदयात सुद्धा बसतो मायबाप पण ऐका भगवंताला हृदयात साठवणं एवढं सोपं आहे का हो साठवणं सोपं नाही दादा अख्खं आयुष्य झिजवलं माझ्या संतांनी 2 तास आपण कीर्तन ऐकतो देवा हृदयामध्ये साठवायचंय तर जागा रिकामी असलं पाहिजे ग्लास रिकामा असला पाहिजे पाणी साठवायचंय तर भरलेल्या ग्लासामध्ये किती पाणी होता कितीही पाणी होता व्यर्थ आहे अरे साठवायचंय तर हे हृदयरूपी मंदिर रिकामं असलं पाहिजे आणि तुम्ही म्हणसाल हे हृदयरूपी मंदिर कशानं भरलेलं आहे काम क्रोध मद मत्सर अहंकारानं हे भरलेलं मंदिर आहे आणि हे भरलेलं मंदिर रिकामं कर आणि या धर्ममंडपामध्ये त्या भगवंताचं नामस्मरण कर आणि त्या दिवशी तुला त्या भगवंताची प्राप्ती आहे महाराज म्हणून सगळ्यांनी एकदा हात वर करून त्या भगवंताचं नामस्मरण करायचे सगळ्यांनी ताट हात वर करायचे असा हात करायला आपण सोनिया गांधी इंदिरा गांधी नाही झाले का रेडी श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम गोड भजन केलं सगळ्यांनी मायबाप भगवंताचं नामस्मरण करायची लाज नाही भीती नाही एक काळ असा होता जर भगवंताचं नामस्मरण केलं तर अंगावर केस होत होते पण आता गरजच नाही दादा बन गया है मंदिर अवधपुरी का राम बन गया है मंदिर आता बनले दादा 22 जानेवारी जगाचा बाप अयोध्येमध्ये आला बनाएंगे मंदिर एवढं जर म्हटलं तर अंगावर केस होत होती पण आता भगवान परमात्मा आले महाराज भ्यायची गरज नाही भगवंताचं नामस्मरण जर तुम्ही भावनेनं केलात ना तर भगवान परमानंद
परमानंदाची प्राप्ती झाली रे झाली. विषय हृदयात आला, विषय संपला. पण नामस्मरण भावनेनं केलं तर त्याची प्राप्ती होते, विषय संपतो माईबाप. एकदा का ती भेटली कोण नाही भेटत दादा. एकदा का ती भेटली विषय संपला. बायको नवऱ्याला म्हणू लागली दृष्टांत आहे का, सिद्धांत काही का असना, दृष्टांत आहे का, सिद्धांत महत्वाचा आहे. बायको नवऱ्याला म्हणू लागले हो तुम्ही पहिल्याच्या सारखी राहिले नाही म्हण, तुमच्यात लईच बदल झाला, तुमच्यात लईच बदल झाला. तुम्ही पहिलं लग्नाच्या आधी इतकं प्रेम करायचो, इतकं प्रेम करायचो, लग्न झाल्यावर सुद्धा नवीन नवीन इतकं प्रेम करायचो, इतकं प्रेम करायचो. तुम्ही माझ्याकडे बघू नका म्हणजे झालं, इतकं प्रेम करायचं, तुमच्यात लईच बदल झाला. नवरा म्हणू लागला बरोबर आहे, एकदा का निवडणूक झाली, एकदा का सरपंच झालो, पुन्हा प्रचाराला उभं राहायची गरज आहे का नाही दादा. एकदा का ती भेटली विषय संपला. तसं नामस्मरण करून त्या भगवान परमानंदाची प्राप्ती झाली रे झाली. हृदयात आला, विषय संपला. पण साठवणं एवढं सोपं नाही. अरे कोण भगवंताला हृदयात साठवलं, धन्य ते आरण, रत्नाची ती खाण, जन्मला निधान सावता तो. धरिला 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 पंढरीचा चोर, धरिला 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 पंढरीचा चोर, धरिला 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 पंढरीचा चोर, धरिला 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 पंढरीचा चोर. हृदयबंदी काना केला आणि आत विठ्ठल कोंडला मायबाप. अरे माझ्या मीराबाईनं जनाबाईनं भगवंताला इथं साठवलं. माझ्या अरे सावता महाराजांनी भगवंताला इथं साठवलं. अरे त्या सावता महाराजांना धन्यता देतात, त्या गावाला सुद्धा धन्यता देतात. धन्य ते आरण, रत्नाची ती खाण. अरे सावता महाराजाला धन्यता देतात यात नवल नाही. पण ज्या आईनं सावता महाराजांना 9 महिने धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रिलोक्याचा. आई वडिलांना धन्यता देतात यात नवल नाही. कुळाला धन्यता दिली, नामा म्हणे त्यांचा जन्म सुफळ झाला आणि वंश उद्धरीला माळी याचा. माझ्या सावता महाराजांनी भगवंताला हृदयात साठवलं, अजून भगवंताला हृदयात साठवलं. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. देख लो उनके नगीनों में, देख लो उनके नगीनों में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने, श्री राम जानकी बैठे हैं मेरे 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 सीने में. एवढं साठवणं सोपं नाही महाराज. माझ्या हनुमंतरायाने भगवंताला हृदयात साठवलं. अख्खं आयुष्य झिजवावं लागतं तर भगवान परमात्मा साठवला जातो. आता तर भगवान परमात्मा हृदयामध्ये 11:15 वाजले, आता भगवान परमात्मा हृदयामध्ये आलाय दादा. साठवणं सोपं नाही. 2 तास इथं बोलणं सोपं नाही. सोपं आहे का? आम्हाला घरी साठवावं लागतं. इथं आल्यानंतर 2 मिनिटं आठवावं लागतं आणि मग तुमच्या पुढे पाठवावं.
सोपं आहे का? माझ्या जीवनातला प्रसंग सांगते. 10 महिन्यापूर्वीचा प्रसंग आहे. तेव्हा झालं नव्हतं. मी माझे वडील साताऱ्याला कीर्तनाला गेलो आणि कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर ते आभार मानतात ना, आभार मानण्यासाठी एक धिपाड माणूस आला. मी पुन्हा चौकशी केली की पहिल्याच्या काळामधला 4थी पासचा होता. सुशिक्षित होता. पहिल्याच्या काळातली 4थी पास म्हणजे सुशिक्षित आहे, धिपाड माणूस आहे. आभार मानायला सुशिक्षित आहे, धिपाड माणूस आहे. आभार मानायला आला दादा. पण ऐका, बघितलं तर भीती वाटायसारखं आहे. उंचापुर आहे, धिपाड आहे, मिशी लाकडी पाडलेली आहे. आता लोक मिशा ठेवायच्या बंदच केले. कुणाला तर आहे का इथं? नाही दादा, त्यांचा दोषच नाही. मिशा ठेवून काय करायचं, ही आपली ऐकत नाही. मग मिशा काय चात बुडवायचे इतका? पण पहिल्याचे लोक ठेवत होते. मिशी ठेवलेली होती. धिपाड माणूस होता. हातामध्ये माईक घेतला आणि बोलायला सुरुवात केला. हरिभक्त परायण कुमारी शीतलताई सुरनर यांनी आमच्या गावामध्ये येऊन आम्हाला ज्ञानरूपी अमृत पाजवलं. म्हणून माझ्यातर्फे, आमच्या गावाल्यातर्फे ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली. मी म्हणलं दादा आताच नको, खूप पुढं पाहायचंय का? अरे सोपं नाही दादा, साठवावं लागतं, आठवावं लागतं आणि मग पाठवावं लागतं. माझ्या संतांनी भगवंताला हृदयात साठवलं आणि साठवल्यानंतर तो ज्ञानी भक्त म्हणला, ज्यांच्या संगतीत भगवान परमात्मा राहतो, ज्यांच्या हृदयामध्ये भगवान परमात्मा राहतो, तो भक्त म्हणू लागला, आता देवा तू हृदयामध्ये, पण या डोळ्याची तृप्ती होण्याकरता बाहेर दाखवटी मूर्ती उभं राहा. बाहेर दाखवटी मूर्ती उभं राहिली, पण ती मूर्ती अशी इतकी गमतीदार आहे, गप्प बसत नाही. भक्ताच्या मुखाकडे बघते मागण्याची आस, पाही मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. माझ्या भक्ताने काहीतरी मागावं या आशेने भक्त तर काहीच मागत नाही दादा. नुसतं मनात जरी आणलं तर चिंतिल्या रोकडे मनोरथ भगवान परमात्मा पूर्ण करत असतो. पण आयुष्यभर परमार्थ करतात मायबाप. भक्त काहीच मागत नाहीत. आणि ऐका मायबाप, प्रपंचाबद्दल कितीही मागा संपणार आहे. मागायचंय तर परमार्थाबद्दल मागा. देवाला एकच मागा. देवा गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. देवाशी एक तारी अशी संध्याकाळ दे, अशी संध्याकाळ दे. कंठामध्ये तान दे, संगीताचे ज्ञान दे. देवा तुझे गुण गाता यावे असे वरदान दे, असे वरदान दे. दादांनो एकच मागायचं देवा, गळ्यामध्ये माळ आणि कपाळाला गोपी चंदन टिळा. महिला म्हणून किती दागिने घाला, किती दागिने घाला. बांधून यादी ये माती ये हाती भूषणी ही घेतली काढून या. अरे कधी ऐकलंय का पवित्र तुळशीची माळ कधी कुणी काढून घेतले का? हो नाही. मग काय श्रेष्ठ आहे? माझ्याकडे गळ्यामध्ये माळ आहे आणि तुमच्या गळ्यामध्ये दागिने आहे. काय श्रेष्ठ आहे? हा माळ. मग द्या तुमचं दागिनं, माझी घ्या माळ. नाही दादा, मग नाही का गळ्यामध्ये माळ, गोपाळाला गोपी चंद्रन टिळा. तर हेच मागितलं पाहिजे देवाकडे. अरे संतांना काहीच मागितलं नाही. अरे प्रपंचाबद्दलचं प्रेम देवा, परमार्थाच्या ठिकाणी जड. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने. देवा माझे मन लागो तुझे चरणी, तुझ्या चरणाच्या ठिकाणी माझं भजन नामस्मरण, तुझ्या चरणाच्या ठिकाणी मी जडोत. अरे अख्खं आयुष्य संतांनी खर्च केलं. माणसाला जीव किती प्यारा आहे हो, जीव किती प्यारा आहे. आता मी तर उभं राहिल्यानंतर म्हणावं, आता इथले उद्या जर कीर्तन, ऐका उद्या जर कीर्तन असलं आणि इथले लोक सगळे मरणार आहे, मग कीर्तनाला कोणी येतं का हो? इतका जीव प्यारा आहे महाराज. पण तू खूप बरे म्हणतात, हा जीव भगवंताच्या ठिकाणी समर्पित केला.
भवानी या